नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की रुद्रप्रतापने विश्वंभर साहेबांच्या समोर एक प्रस्ताव मांडलेला असतो की श्रावणीचं लग्न लावून द्या, तुमची इमेज सुधारेल. तेव्हा साहेब म्हणतात, तुझा अगदी बरोबर मुद्दा आहे, पण खरं तर कोणता मुलगा श्रावणीशी लग्न करायला तयार होईल रुद्र, तूच मला सांग. कोणताही प्रतिष्ठित घरातला, इवन तू तरी तयार होणार आहेस का रुद्र? नाही ना. मग दुसऱ्या कोणाला आपण कसं म्हणू शकतोय, सर मी तयार आहे श्रावणीशी लग्न करायला अजून सुद्धा, मला काही एक हरकत नाहीये. श्रावणीचं माझ्याशी लग्न करायला तयार असतील तर मी एका मिनिटात लग्न करायला तयार आहे. साहेब म्हणतात, काय बोलतोय रुद्र? हो साहेब, मी लग्न करायला तयार आहे. रुद्र, तू काय बोलतोय? हो साहेब, तुम्ही जे ऐकलं तेच बोलतोय. या वयात अशा चुका होतातच, आणि चुका झाल्या म्हणून काय लगेच कोणी कोणाला सोडून देत नाही. कदाचित किंवा देव न करो असं झालं असतं, लग्नानंतर श्रावणीचा ऍक्सिडेंट झाला असता, अपंग वगैरे झाले असतं, तर मी सोडून दिलं असतं का? त्यांची काळजी घेणं बंद केलं असतं का साहेब? नाही ना. मी जेवढं प्रेम त्यांच्यावर आत्ता करील तेवढं त्यावेळेला केलं असतं. त्यामुळे हा चुकीचा विचार आपण करायचा नाही, आणि निगेटिव्ह असतं अजिबात नाही. मी त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे. थँक्यू सो मच रुद्र. काय विचार आहेत तुझे? पृथ्वी काकाला आणि अपर्णा काकूला हे जरा खटकलेलं असतं की एका मिनिटात हा कसा तयार झाला. सगळं जग श्रावणीच्या विरोधात आहे आणि हा कसा एकटाच तिच्या पाठीशी उभा राहायचं म्हणतो. विश्वंभर साहेबांच्या नजरेत असा उंच झालेला असतो हा रुद्र. वाव, गुड इमेज तयार केलेली असते. इतक्या वेळात थँक्यू म्हणतात साहेब. इतकं मोठं डोक्यावरचं ओझं उतरलं असं साहेबांना वाटत असतं. अब्रू वाचवलीस रुद्र, माझी अब्रू. तर अब्रू वेशीवर रुद्रानेच टांगलेली असती साहेबांची, पण दाखवतोय कसा की अब्रू त्यानेच वाचवली आहे साहेबांची. त्यांनी घट्ट अशी मिठी मारलेली असते, इतके इमोशनल झालेले असतात. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच प्लॅन असतं. साहेब अगदी प्रेमाने आणि सहजपणे रुद्राला स्वीकारतात जावई म्हणून. ताजी सानिका असते, तिचा त्रास काय बंद होत नसतो, तिला खूप त्रास होत असतो. आई म्हणते, बाळा हळू. म्हणते, सानू रात्रीपासून बघते, चेहरा उतरलाय, डोकं दुखतंय, काहीतरी वेगळीच आहे, तू काय भानगड आहे? तर आपण डॉक्टरकडे जाऊया. मला नाही जायचं, मी जाऊन आलीये. आपल्याला हे घर आवरणं लय महत्वाचं आहे, आपण घर आवरू, डॉक्टरकडे जायची काय गरज नाहीये, होईल मी बरी. ठीक आहे, तू काम कर सानू, काळजी घे स्वतःची, मी काम करते, आणि काही झालं तरी मला आवाज दे, मी इथंच आहे. हो आई, तुझं तू काम कर, मी बघते. इकडे आता जी श्रावणी असते ती सारखा विचार करत असते, आणि साहेबांबरोबर जे क्षण घातले तिला आठवत असतात, आणि फार छान वाटतं. माझ्या बाबांबरोबर मी आहे, ही फिलिंगच काहीतरी वेगळी असते. जेव्हा विश्वंभर साहेबांच्या बरोबर पहिल्यांदाच तिने झेंडावंदन केलेलं असतं, दोघांनी एकमेकांच्या हाताला हात लावलेला असतो, इतकं तिला छान वाटलेलं असतं की माझे बाबा आणि मी एकाच वेळेला एकमेकांच्या हातावर हात ठेवून झेंडावंदन करतो. तिला फार छान असं वाटलेलं असतं. तो प्रसंग श्रावणीला आठवत असतो. जेव्हा साहेब उभारत असतात त्यावेळेला सुद्धा श्रावणीने मदत केलेली असते. या बापलेकीनेच गुढी उभारलेली असते. साहेबांबरोबर जेव्हा जेव्हा तिचा प्रसंग आला ते खूप छान आणि गोड असे क्षण असतात. साहेब म्हणालेले असतात की शुभूची असिस्टंट म्हणून हीच मुलगी योग्य असणार आहे, मला चालेल ती शुभूची असिस्टंट म्हणून. तर साहेबांचं रुद्र रूप जे असतं ते सुद्धा बघितलेलं असतं. परत जर काही शुभूला भेटण्याचा काही करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी लक्षात ठेवायचं श्रावणी, हे सुद्धा तिला आठवत असतं. तर तिच्या डोक्यावर अगदी प्रेमाने हात फिरवून पुढे गेलेले असतात, तो प्रसंग सुद्धा तिला आठवत असतो नंदा अक्काच्या समोर. तेव्हा इतकं तिला छान वाटलेलं असतं. त्याच्या हाताने बाबांना कॉफी बनवून दिलेली असते, त्यांनी सुद्धा प्रेमाने पहिल्यांदाच तिच्या हाताने काहीतरी खाल्लं पिल्लेलं असतं. सगळ्यांचे चेहरे हिला आठवलेले असतात. ती म्हणते, आता बाबा, काका, काकू, पिहू, माझ्याशिवाय तुम्ही सगळे इथे सुखाने राहा, मी जोपर्यंत तुमच्यामध्ये येतोपर्यंत मी कुणालाच सुखी ठेवणार नाहीये, त्यामुळे मी इथे न राहणे सगळ्यात योग्य, आणि बाबा जे भोगताय ते माझ्यामुळे सगळं काही भोगताय. मी जे इथून गेले तर सगळं संकटच जाणार आहे, त्यामुळे मी इथून जाणं सगळ्यात बेस्ट. मी आता हे स्वतःशीच बोलत असते. आता बॅगा वगैरे घेऊन चाललेली असते, आणि थांब असा आवाज आलेला असतो. त्या हॉलमध्ये अंधार असतो आणि त्या खुर्चीवर साहेब बसलेले असतात. सहज काही दिसत नाही. श्रावणी त्या जिन्यावरून उतरते आणि डायरेक्ट चाललेली असते दाराच्या बाहेर. साहेब जोरात असे ओरडलेले असतात, श्रावणी थांब. श्रावणी माघारी बघते तर काय, विश्वंभर साहेब तिथेच बसलेले असतात हॉल. साहेब आता उठून तिच्या जवळ आलेले असतात. तू हे घर सोडून जाऊ शकत नाहीये, तुम्हीच मला म्हटले ना आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा, तुझं तोंडही मला बघायचं नाहीये, आणि आता मी चाललीये तर मला म्हणतात की जाऊ शकत नाहीये. का थांबवताय? आता काहीच कारण नाहीये थांबण्याचं, मी जाणार आहे. घर सोडून जायची गरज नाहीये, सांगितलंय, कळत नाहीये. व्हिडिओच्या प्रकरणानंतर सुद्धा रुद्र तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तिला आता धक्काच बसलेला असतो की भीती वाटते. श्रावणी आता साहेबांच्या जवळ आलेली असते. हे काय ऐकते मी? रुद्रावर अजिबात प्रेम नाही आणि तुम्ही त्याच्याशी लग्न करायला लावताय मला. असताना त्याच्याबरोबर संसार खोटा थाटू मी? तुम्हाला असं वाटतंय की मी संसार खोटा थाटावा? त्याचं खोटं नाटक करू, खोटेपणाने राहू का त्याच्यासोबत मी? नाही जमणार बाबा कोणाचं आयुष्य बर्बाद करणं. बाबा माझ्यामुळे एवढी बदनामी झाली, माझ्यामुळे एवढा त्रास होतो, एवढं तुम्हाला सहन करायला लागतंय फक्त आणि फक्त माझ्यामुळे, बरोबर ना? असं वाटतं मी तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जाणं सगळ्यात बेस्ट आहे. मी बाबा म्हणतात, घाबरली सोय. प्रेम असंच असतं.
आयुष्यात आणि राजकारणात नाव कमावण्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात ना, तुला सांगता येणार नाही किंवा तुला समजणार सुद्धा नाही. जरी सांगितलं तरी मलाच माहिती ग, मी नाही सांगू शकत. धोका मला सुद्धा मिळालाय, तोही पचवतच जगलोय ना मी. काळ विसरलो आणि पुढे पुढे चालत राहिलो ना. आयुष्याला सुरुवात केली म्हणून तर इथपर्यंत येऊन पोहोचलोय ना मी. सुद्धा बाबा माझ्या विखुरलेल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची. मी तुमच्या श्रीमंतीच्या छताखाली राहून नाही करू शकत, त्यामुळे माझं मला जाऊ द्या, खस्ता खाऊ द्या आणि माझी सुरुवात करू द्या. कडनं गेलेलंच बरं आहे बाबा, प्लीज मला जाऊ द्या. त्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला जे हवं ते वैभव आजपर्यंत दिलंय मी, बरोबर ना. तुला गाडी, शिक्षण, कपडा लता, ऐशोआराम जे 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 काय हवंय ते सगळं काही अगदी सहज मिळालंय ना. कुठेच काही कमी पडू दिलं नाही आजपर्यंत, बरोबर ना श्रावणी. तुम्ही सगळं दिलं हो, पण बापाचं प्रेम कधीच देऊ शकला नाही मला. बापाच्या प्रेमासाठीच असूसलेले होते मी. मला फक्त तुमचं प्रेम हवं होतं. मला पैसे, गाड्या, ऐशोआराम, सोनं नाणं कशाचाच मोह नव्हता. मला फक्त हवं होतं ते फक्त तुमचं थोडंसं प्रेम हवं होतं बाबा. मुलगी म्हणून समाजात मान हवा होता. माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारा हवा होता बाबा. मला सुख काय मला मिळालं नाही बाबा, कधीच नाही. खूप रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं. स्वतःच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या साहेबांसमोर तिने मांडलेले असतात, बोलून दाखवलेलं असतं. डोळे पुसते, स्वतःला सावरते आणि श्रावणी आता चाललेली असते. मी तुला हवं असलेल्या बापाचं हक्काचं प्रेम तुला मिळालं तर. शब्द ऐकल्यावर श्रावणीला इतका आनंद होतो. ती म्हणते बाबा म्हणालात बाबा तुम्ही? मी ऐकलं नाही, काय म्हणालात? तुझा मुलगी म्हणून स्वीकार करायला तयार आहे श्रावणी. हवं असलेल्या बापाचं प्रेम, सन्मान सगळं काही द्यायला तयार आहे. माया सगळं द्यायला तयार आहे मी. इतकी रडायला लागलेली असते. आनंद अश्रू असतात श्रावणीचे. बाबा स्वतः माझा स्वीकार करणारे म्हटल्यावर तिला खूप आनंद झालेला असतो. आता पळतच मिठी मारायला आलेली असते. माझी एक अट आहे श्रावणी, ती मान्य करायला लागणार तुला. रुद्रशी लग्न करायला लागणार. रुद्रशी लग्न कर, तुला हवं ते सगळं द्यायला तयार आहे मी. पुढे खूप मोठं असं त्याने धर्मसंकट टाकलेलं असतं. एकीकडे तिला बापही हवा असतो आणि दुसरीकडे रुद्रशी लग्न करायचं असतं. ज्या माणसावर कधी तिने प्रेमच केलं नाही त्याच्याबरोबर आयुष्य काढ अशी जबरदस्ती करत असतात. साहेब तुला जर मी हवा असेल तर रुद्रशीच लग्न करायला लागणार. आता श्रावणी पुढे खूप मोठं असं संकट असतं. श्रावणी धक्क्याने साहेबांकडे बघायला लागलेली असते की बाबा हे काय म्हणताय, मला रुद्रशी लग्न कर. म्हणजे बाबा जन्माला आल्यापासून माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे, फक्त दुसरं कुठलं ध्येय मी ठेवलं नाही आणि नाहीच आहे माझ्याकडे. प्रेम मिळवणं यासाठी आतापर्यंत मी धडपड करत आलीये आणि आता कुठे जाऊन मला तुमचं प्रेम मिळणार आहे. तर सरांबरोबर लग्न करून जर मला तुमचं प्रेम, माझे वडील मला मिळणार असेल, तो आनंद, ते सुख सगळं जर मिळणार असेल, आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी एवढी लढले, झगडले, प्रयत्न केले बाबा तुमच्या जवळ येण्याचे, ते फक्त मी रुद्र सरांशी लग्न केल्यावर मला मिळतंय. तर मी बाबा मी तयार आहे रुद्र सरांबरोबर लग्न करायला. तुम्ही जर मला मिळणार असेल तर मी रुद्र सरांशी लग्न करायला तयार आहे. आता श्रावणी जेव्हा रुद्राबरोबर लग्न करायला होकार देते तेव्हा तिथे पृथ्वी आणि अपर्णा काकू आलेली असतात. त्यांना सुद्धा धक्का बसतो की श्रावणी हे काय भावनेच्या भरात निर्णय घेऊन बसलीये. श्रावणी हो असं म्हणते आणि विश्वंभर सरांना घट्ट अशी मिठी मारते. तिचा बाबा तिला मिळालेला असतो. एवढे वर्ष तिने तप केल्यावर शेवटी जाऊन कुठे साहेबांनी तिचा स्वीकार केलेला असतो. मुलगी म्हणून तिला आपलेपणाने जवळ घेतलेलं असतं. त्यावर प्रेमाने मायेने हात फिरवलेला असतो आणि याच्यासाठीच बिचारी श्रावणी आतापर्यंत झगडत राहिलेली असते. आपले की एकत्र आलेले असतात. इतका आनंद झालेला असतो. आनंद अश्रू येत असतात. श्रावणी रडतही असते, घट्ट मिठही मारलेली असते आपल्या बाबांना आणि साहेबांनी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने तिला जवळ घेतलेलं असतं. मायाने तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असतात. खूप रडत असते. काका, अपर्णा काकू त्यांनाही फार आनंद झालेला असता की सगळं छान होतंय. आता साहेबांनी फायनली तिचा स्वीकार केला आणि श्रावणीला घर सोडूनही कुठे जायला लागणार नसतं. खूप आनंदाचं वातावरण एका क्षणात त्यांच्या घरात झालेलं. रडत असतात, स्वतःला सावरतात. पृथ्वी विश्वंभर राजे शिर्केचे या मुलीचं लग्न थाटामाटात व्हायला पाहिजे. काका, अपर्णा काकू म्हणते हो, एक सुद्धा गोष्ट कमी नाही राहिली पाहिजे. धडाक्यात लग्न लावून द्यायचं. लग्नाची सगळी जबाबदारी तुम्हा दोघांवर या, लक्षात ठेवायचं. इतकी वेडी झालेली असते. बाबांनी माझा स्वीकार केला, फक्त हसत असते आणि साहेबांकडे एकटक बघत थांबलेली असते. विचारच नसतो की मला रुद्रशी लग्न करायचं. तिला काहीच वाटत नाही. म्हणते हो भैया साहेब तुम्ही काळजीच करू नका. म्हणतो तू बघ भैया कसं लग्न लावतोय आपल्या श्रावणीचं. साहेबांनी डोक्यावरून प्रेमाने हात फिरवलेला असतो कारण त्यांना आनंद झालेला असतो. सगळ्याच गोष्टी याच्याने छान होणार असतात. आता सानिकाच्या डोक्यात अजूनही भुनभुन चाललेली असते. अजून थोडे दिवस वाढले तर मी अबॉर्शन करू शकत नाहीये. सगळंच कळून जाणार. मग लपवणं आणि गुपचूप बसणं सगळंच बंद होऊन जाणार. मग करायचं काय करू जेणेकरून सगळेच प्रश्न मिटतील. सानिकाला खूप टेन्शन आलेलं असतं. आता शुभूने आवरलेलं असतं आणि बाहेर जाण्याची तयारी चाललेली असते. आई शुभूला म्हणते थांब. शुभू म्हणतो काय झालंय आई? काय नाही झालंय रे, काय जायची गरज नाही. खाली आता शोभा आणि सानिका नाश्ता करत असतात. नाही काही नाही आणि शुभू लगेच निघालाय. होय आज पोटात जाऊ दे आणि मग बाहेर पड. पण आई मला खायला नकोय, जाऊ दे मला बाहेर जाणं गरजेचं. नोकरी शोधायला जायचंय आई. आता लगेच शोभाने मध्ये तोंड घातलेलंच असतं. कसं आहे ना शुभू, लायकीनुसार नोकरी शोधा. आपली जी लायकी आहे ना त्या लेव्हलनीच नोकरी शोध. कारण मोठी लोक हे सगळं सोड रे बाबा.
आपल्या गरीबीला शोभेल साजेल अशीच नोकरी शोध हा. आता मोठ्यांच्या नादाला लागू नको. तो अडगळीच्या खोलीत नादाला लागलो तो भीक मागायला लागेल की सगळ्यांना. ते शोभा जरा गप की, काय लावलंय ग तू? शुभ कार्यासाठी बाहेर चाललं तर थोबाड बंद ठेवा की. म्हणते शुभू जरा थांब. आता साखर ठेवलेली असते हातावर, खातो, तोंड गोड करतो, आई चल येतोय, मी मला खूप उशीर झाला. चाललेला असतो. आता स्वीटी आगीत ते लोटायला आलेलीच असते. स्वीटी आली नाही तर कसं? अगं ग ग ग कुठे चालला तुम्ही? आणि काय तो राजमहल तुमचा? वा एक नंबर राजमहल आहे शुभू तुझा. हे तुझी ती कोणती श्रावणी, तिचं लगीन ठरलंय लगीन. एवढंच सांगायला आलेली असते ही नास्तिक. हो श्रावणीचं लगीन ठरलंय लगीन. मोठ्याने हसत असते अगदी राक्षसासारखी. आनंद झालेला असतो की शुभूची मैत्रीण शेवटी लग्न करून चाललीये की नाही. आनंदाची बातमी नाही आनंदाची बातमी आहे का नाही सांगा. नाच वाईट वाटलेलं असतं. तर बोलतेस तिचं लग्न ठरणं शक्यच नाही, तेही इतक्या लवकर. ती लग्न करणं शक्यच नाहीये. स्वीट आहे, उगाच काय बोलायला जाऊ नकोस हा. बापरे इतका विश्वास तुझ्या श्रावणीवर. इतकी हसत असते की तिच्या हसायला आणि आनंदाला लिमिटच राहिलेली नसते. अजून अंधाळा विश्वास का? अरे लग्न करून मोकळी होईल ती, संसाराला लागेल, तरी तू अंधाळा विश्वास ठेवच. तुला वापर केलं, कचऱ्यासारखं बाजूला टाकून दिलं. कळतंय का? कायम सांगायचे शुभू. आणि तसंच झालं की नाही तसं. की मुद्दाम यांच्या जखमेला मीठ चोळत असते. एकदा सांगून झालेलं असतं. आता निघून जायचं तर तिथेच उभा राहून यांना अजून त्रास देत असते, टॉर्चर करत असते. सगळ्यात एक गोष्ट चांगली आहे शुभू, बाप मिळाला तिला. बापाने स्वीकार केला मुलगी म्हणून. काय रे शुभू? नवरदेव कोण आहे माहितीये का शुभू? ऐक की नवरदेवाचं नाव. पोलीस अधिकारी रुद्र प्रताप यांच्या बरोबर लग्न आहे श्रावणीचं. त्यांच्या संगीत लगीन ठरलंय रे. आता शुभूला भीती वाटायला लागलेली असते, टेन्शन आलेलं असतं. कारण ऍक्च्युली रुद्र काय फक्त शुभूलाच माहिती असतं. राक्षसी अवतार फक्त शुभूनेच बघितलेला असतो. मोठा मनाचा माणूस आहे तो. इतका मोठं मन आहे त्या माणसाचं, अगदी देव माणूस आहे, देव माणूस. आता खरंच राग येत असतो कारण स्वीटी जरा अतिरेकच करत असते. व्हिडिओ बघितला, तुमचे प्रेम संबंध, तुमचं प्रेम, वा वा वा. तरी सुद्धा मोठ्या मनाने तो श्रावणीशी लग्न करायला तयार झालाय. सर पोलीस स्टेशनला भेटले होते ना, तेव्हा ते सांगत होते श्रावणीने त्यांना सांगितलं की शुभू तिला कधी आवडतच नव्हता, कधीच नाही. प्रेम नव्हतं शुभूवर, तोच आपला माग असायचं तिच्या होता असं म्हणले रे रुद्र सर. म्हणले मला आता श्रावणीचं लग्न होत असतं तरी सुद्धा श्रावणी आणि शुभू मध्ये अजून वाईटपणा आणून देण्याचं काम करत असते ही स्वीटी. हे सगळं ऐकून आईला फार वाईट वाटत असतं. श्रावणी सारखी हाय क्लास पोरगी एका नोकरावर कसं प्रेम करण बरं? सहज गोष्ट कुणालाही कळू शकते, तुला कशी कळली नाही रे? फक्त वापर केला आणि असं बाजूला फेकून दिला. तुझी आबरू समधी धुळीला मी आली बघ. काहीच राहिलं नाही रे हातात, काहीच नाही. ती म्हणते चालती व्हायचा स्वीटे, थोबाड बंद करायचं आणि माझ्या घरातनं चालती व्हायचं. 1 मिनिट सुद्धा उभा राहायचं रे, इथून लगेच निघायचं. आत्या खरंय ते सांगायलोय मी, एवढं काय चिडताय मायावर? हिम्मत येते राजे शिर्क्यांच्या बंगल्यावर जाऊन जा विचारा की असं का वागलीस ती. लाडक्या श्रावणीला जा विचार. अरे जा शुभू, जा की बंगल्यावर. तू त्यासारख्या पोरगीच्या सांगण्यावरनं मी श्रावणीला जाब विचारू शक्यच नाही. तू काय आणि कोणत्या पातळीला जाऊ शकते ना तुला चांगलाच ओळखून आहे. त्यामुळे श्रावणीच्या बाबतीत तू किती जरी गैरसमज करून दिला ना स्वीटे, मी विश्वास ठेवत नसतो. त्यात महत्वाची गोष्ट, श्रावणीचा आणि माझा काहीच संबंध राहिलेला नाही. आम्ही अगदी प्रेमाने एकमेकांपासून वेगळं व्हायचं ठरवलंय. परत कधी भेटायचंय नाही आणि भेटलं तर फक्त फॉर्मॅलिटी. त्यामुळे प्रेम बेम आमच्यात काही राहिलंच नाही. जरी तिने लग्नाचा निर्णय घेतला, तिचा निर्णय ती घेऊ शकते ना. कळालं का स्वीटी? रुद्र सर अगदी बरोबर बोलतात बरं का स्वीटे. काही नव्हतंच. एवढी हाय क्लास, मी साधा नोकर त्यांच्या घरचा आणि आमच्यात प्रेम होऊ शकतोय होय? स्वीटे काय फालतूपणा घेऊन पळतीयस तू? कुणाचं काय ऐकलं आम्ही प्रेम वगैरे करतो? काही नाही. खरंच नोकर आहे तिच्यासमोर, माझी अवकातच नाहीये तिच्याशी लग्न करणं आणि प्रेम वगैरे करणं. झाली ग तू? म्हण रे शुभू, श्रावणीने तुला धोका दिलाय हे मान्य करायला लागणार. ती हसायला लागलेली असते विकृत स्वीटी. आता चिडलेली असते. स्वीटी आत्ताच्या आत्ता चालतं हो, तुला सांगितलंय मी माझ्या घरातून लगेच निघायचं. त्याच्या घरात चुगल्या लावायच्या, भांडणं लावायची, आग लावायची, एवढंच काम आहे का ग तुला? स्वतःचा संसार, स्वतःचं अस्तित्व काहीच नाहीये. स्वतःच्या आयुष्यात जरा लक्ष दे की स्वीटे. दुसऱ्याचे संसार किती दिवस मोडशील ग? प्रत्येकाच्या घरात आगा लावत फिरतीस की काय गे स्वीटे? चल निघ इथून. आई तिचा हात पकडते आणि धक्के मारून तिला बाहेर काढून देते. माझ्या घरातून लगेच बाहेर व्हायचं. अहो जरा थंड घ्या. आता मला धक्के मारून घरातनं बाहेर काढताय. एक दिवस असा येईल ना, स्वतः गुडघ्यावर बसाल, माझ्या पाया पडून भीक मागतान, भीक मागाल. माफ कर स्वीटे. कळतंय का? एक दिवस येणारा आत्या. आता खुनशीने ही स्वीटी सानिकाकडे बघत असते आणि हे बोलत असते. कारण स्वीटीला माहिती असतं सानिकाचं आणि माझ्या भावाचं काय. सानिका इतकी घाबरलेली असते आणि घाबरलेल्या नजरेने स्वीटीकडे बघत असते. अनिल आणि सानिकामध्ये काय आहे याची गॅरंटी, सगळी माहिती स्वीटीला असतेच. त्यामुळे अगदी कॉन्फिडन्सली बोलत असते की माझ्याकडे गुडघ्यावर रांगत नक्कीच येणार. आता खरंच घाबरलेली असते. हसायला लागलेली असते. विचित्र हसते लगेच तिथून निघून गेलेली असते. म्हणते मी प्रेग्नंट आहे हे स्वीटीला कळलं की काय, म्हणून तर मला टोमणे देत नसेल नाही.
आता सानिका इकडे घाबरून गेलेली असते. आई तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, बावळट ती एक नंबरची, अक्कल आहे का तिला. तो आता कामाला गेलेला असतो, कुठेतरी वाईट तर वाटलेलं असतं, पण या सगळ्यांच्या समोर काहीच झालं नाही असं दाखवतो आणि तो आता कामाला निघून जातो. त्याच्या मागे आता आई सुद्धा बाहेर गेलेली असते. खरं खरं सांग, स्वीटी जे म्हणाली ते खरं आहे होय? ती खरंच रुद्रशी लग्न करायला तयार आहे? कालच म्हटला श्रावणी मॅडम रुद्रशी कधीच लग्न करणार नाही, मग आता कशी तयार झाली? मी कधीच खोटं बोलणार नाही आई, होणार तर नाहीच नाही. या म्हणत होते खोटं आहे असं म्हणायचंय का शुभू? मी खरी असणार आहे, रुद्रशी लग्न करायला ती तयार झाली असते. ती गडबड आहे हे मात्र नक्की. ती का कशी तयार झाली याच्या मागे काहीतरी कारण आहे आई, तरी मजबुरी असन म्हणून ती हो म्हणाली असणार आहे. आई म्हणते शुभू मला एक गोष्ट सांग, तुला मनात लई वाईट वाटतंय ना श्रावणी दुसरं कोणाशी तरी लग्न करते म्हणून? वाटून काय उपयोग आहे? आणि तुमच्या समोर शपथ घेतलीये, सगळे नातेसंबंध तोडले, त्यामुळे त्या वाटेला मला जायचंच नाहीये. तर श्रावणीला सुखात ठेवायला पाहिजे एवढीच इच्छा आहे, कारण लय चांगली पोरगी आहे तिला फक्त सुख मिळावं एवढीच इच्छा आहे. आनंदात राहायला पाहिजे, नवीन आयुष्य चालू करतेय ना, आनंदात आणि सुखातच तिने राहावं. तिच्या आयुष्याला सुरुवात केली, मी सुद्धा माझ्या आयुष्याला सुरुवात करतो. आता आईने जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर देतो आणि निघून चाललेला असतो, कारण त्याला काम शोधायचं असतं. तिथून पुढे त्याला कुठे काम मिळणार नाही मिळणार त्यावर सगळं अवलंबून असतं. शुभू आता निघून गेलेलं असतं. आईला वाईट वाटलेलं असतं की खूप खूप प्रेम केलेलं असतं श्रावणीने शुभूवर आणि शुभूने श्रावणीवर. आता सगळंच काही विसरून त्यांना नव्याने सुरुवात करायला लागते, त्यामुळे आईला कुठेतरी शुभूसाठी वाईट वाटलेलं असतं. तिला इतक्या उचक्या लागत असतात, इतक्या उचक्या लागत असं पाणी पिते पिते तिच्या उचक्या थांबत नसतात. काकू आलेली असते, इतक्या कशा उचक्या लागल्या ग कळतच नाहीये, उचक्या थांबतच नाहीये काकू. आठवण काढली नसेल ना ग, म्हणजे कोणीतरी अशी आठवण काढली जवळच्या माणसाने तरच अशा उचक्या लागतात, थांबतच नाही त्या उचक्या. काकू आमच्यात काहीच नाहीये, सगळं संपलंय, आम्ही विसरायचं ठरवलं एकमेकांना. मी म्हटलेली असते अपर्णाला आमच्यात काहीच नाहीये, सगळं संपवलंय आम्ही. आणि तेवढ्याच समोर येऊन रुद्र उभा राहिलेला असतो. आता अपर्णा आणि श्रावणी एकदम दोघीही त्याच्याकडे बघतात. दारात तो उभाच असतो. सर या की, रुद्र म्हणतो मला जरा श्रावणीशी बोलायचंय. म्हणते ठीक आहे तुम्ही बोला, मी आलेच. आता अपर्णा निघून जाते. रुद्र आणि श्रावणी बोलणार असतात, तेही एकट्यात. म्हणतो श्रावणी तुम्ही बसा ना, उभ्या का आहात, बसा बसा. तुम्ही माझ्याशी लग्न करायला मनापासून तयार आहात ना? मला खरं खरं आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं असं आहे ना, कुठल्याही प्रेशर मध्ये येऊन माझ्याशी लग्न करायला तयार होऊ नका. अगदी प्रेमाने फ्री माइंडेड माझ्याशी लग्न करा, तरच काहीतरी त्या लग्नाला अर्थ राहणार आहे. श्रावणी त्या मनानेच मी निर्णय घेतलाय, माझ्यावर कोणी जबरदस्तीही केली नाही किंवा काही लादलं सुद्धा नाहीये. मला वाटलं माझ्या मनानेच मी तुमच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला. डोंट वरी, यात कोणाची काहीच हरकत नाही आणि माझी तर अजिबात हरकत नाही. मनापासून मला तुमच्याशी लग्न करायचं. सो मच श्रावणी. रुद्र म्हणतो श्रावणी अजून एक गोष्ट विचारायची आहे. शुभंकरला मनातून पूर्णपणे विसरला आहात ना? म्हणजे खरं काय ते सांगा, कारण आपल्या आयुष्यात आपण नव्याने सुरुवात करतोय. मागचं मला काहीच नकोय तुमच्या बरोबर. नाही असं म्हणते आणि म्हणते कसं आहे ना रुद्र सर, विसरायचा प्रामाणिकपणे आयुष्यभर प्रयत्न करीन, मी शब्द देते. उगाच मला तुमच्याशी खोटं बोलायचं नाही. बायको म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडील, तुम्हाला कुठेच काही जागा ठेवणार नाही बोलायला. मी वागण्यामुळे तुम्हाला कधीच कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही, हा सुद्धा मी शब्द देते. कधी केलेल्या चुकांचं काय श्रावणी? श्रावणी म्हणते चुका नाही, ते माझं खरं प्रेम होतं, चुका नव्हत्या त्या. चुकले ना शुभू चुकला. बरोबर कायम उभी असेल, तुम्हाला कायम मी साथ देईल, कुठेच तुम्हाला शंकेला जागा ठेवणार नाही. डोंट वरी. तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे संसार करणारे हे तुमच्यासाठी पुरेसे नाहीये. सगळ्यात महत्वाचे माझ्यासाठी माझे बाबा आहेत, त्यांच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यांचं हरवलेलं प्रेम त्यांना मिळवून द्यायचंय, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा मान सन्मान आनंद सगळंच काही मला मिळवून द्यायचंय. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अशी लग्न फक्त बाबांच्या आनंदासाठी आणि प्रेमासाठी करताय होय? तुम्ही तसा अर्थ काढू शकता. शेवटचा प्रश्न विचारतो, प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही? श्रावणी डायरेक्ट नाही म्हणते. श्रावणी काहीच लपवत नाही, जे आहे ते खरं सांगत असते. राग आलेला असतो या रुद्रला, त्याच्यातला राक्षस जागा झालेला असतो, तो फार स्वतःला कंट्रोल करतो. आता त्याच्या पहिल्या बायकोबरोबर जे वागला ते आठवत असतं की फक्त मित्रासोबत ती बोललेली असते म्हणून रुद्रने इतकं टॉर्चर केलेलं असतं, इतकं मारलेलं असतं की बस फक्त तुझ्यावर प्रेम. ती ओरडून ओरडून रडून रडून सांगत असते, तरी पण अगदी बेफान होऊन तिला मारत असतो. हा प्रेम आहे. आणि मित्राचा हात पकडते, इतकं मारलेलं असतं आणि इतकं मारलेलं असतं त्याच्या बायकोला. पाना चालत नाही आत्ताच सांगतो, त्याचं लफडं आहे मला चांगलंच माहितीये. असं करून करून इतकी मारलेली असते त्याने रुद्रानी स्वतःची बायको, पहिली बायको अशी भिंतीवर त्याने आपटवलेली असते. तिच्या बांगड्यांच्या ज्या काचा असतात त्या हातात घुसलेले असतात. ती म्हणते दुखतंय तो म्हणतो दुखू दे ना, मला किती त्रास होतोय तुला कळेल की, तुला सांग ना, आवडायचं ना तो. ती नाही असं म्हणत असते. हा जबरदस्तीने तिला हो म्हणायलाच लावत असतो. तो रुद्रप्रताप काय चीज आहे, माझ्याशी खोटं बोलशील ना? इतकं मारलेलं असतं ओढवून लाथा बुक्क्याने तिला मारलेलं असतं रुद्र. आपली बायको हातोडीने ठेचून मारलेली असते. हे आता रुद्रला आठवलेलं असतं, श्रावणीच्याच जवळ बसलेलं असतं. म्हणजे रुद्र सर काय झालंय अचानक, कसला एवढा विचार करता? या लग्नाला नकार द्यायचा असेल, माझ्यासारख्या मुलीचा स्वीकार करायचा नसेल तर सर तुम्ही लग्न मोडू शकता. या समजावीन. आनंदासाठी कुठल्याही मुलाशी लग्न नक्की करीन. अंधारात ठेवून फसवून मला काहीच करायचं नाहीये. असू दे, मला फक्त तुमच्याशीच लग्न करायचंय श्रावणी. काय
साहेबांनी हाक मारलेली असते, श्रावणी श्रावणी. श्रावणी म्हणते, सर मला बाबा हाक मारताय, मी आलेच. आता निघून गेलेली असते. रुद्र म्हणतो, लग्न तर तुझ्याशीच करणार आहे मी, काही का असे ना, आणि लग्न झाल्यावर तुझे मी असे हाल करणार, असे हाल करणार. रुद्र प्रताप काय चीज आहे ना तुला कळेल. सेकंड ऑप्शन समजलीस ना मला, ही चूक केली आहे ना, आता रुद्र प्रतापची काय अवकात आहे तुला मी दाखवतोच.